नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी प्रश्नमंजुषा लेक्चर 7. ओके, आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. लेक्चर चालू करण्याच्या आधी सगळ्यांना एक छोटंसं आव्हान असं आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि लेक्चर आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करूया. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे पुत्रजया विजन 2040. ओके, पुत्रजया विजन 2040 कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? येस, पुत्रजया विजन 2040. मी तुम्हाला आता एवढं सांगू शकते की हे एक आंतरराष्ट्रीय संघटनेशी रिलेटेड आहे. पहिला ऑप्शन बघूया, ओपेक, एपेक, एशियन अँड RCEP. हे चारही काय आहेत? इंटरनॅशनल संघटना आहेत या, आणि ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारायचा. तर याचं उत्तर आहे योग्य, एपेक. येस, तर बघा ह्याचं काय, एपेकचा पहिला फुल फॉर्म आपण समजून घेऊया. इट इज स्टँड्स फॉर एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. काय आहे? एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. हे कधी एस्टॅब्लिश झालंय? तर 31 जानेवारी 1989 रोजी ते एस्टॅब्लिश झालेलं आहे. बघा, याचं मुख्यालय आहे क्वीन्सटाऊन, सिंगापूर. ओके, या संघटनेचे एकूण सदस्य किती आहेत? 21. हा प्रश्न जो आहे हा आपल्याला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि त्यांची जी रचना आहे ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि एपेक या संस्थेने सध्या जे पुत्रजया विजन सुरू केलेलं आहे तर त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे ते सुद्धा इन्फो आपल्याला इथे महत्वाचे. बघा, मलेशिया येथील परिषदेत बोगोर उद्दिष्टे 1994 मध्ये स्वीकारली होती. 1994 ला काय झाली होती? बोगोर उद्दिष्टे स्वीकारण्यात आली होती. त्याच्या जागी पुत्रजया विजन 2040 हे स्वीकारण्यात आलेलं आहे. त्याचं पुत्रजयाचं जे उद्दिष्ट आहे ती बघा काय आहे, लक्षात घ्या. तर मुक्त, गतिशील, संवेदनक्षम आणि शांततापूर्व, लक्षात आले, शांततापूर्व आशिया पॅसिफिक समुदाय स्थापन करणे. लक्षात ठेवा, कोणतं? मुक्त, गतिशील, संवेदनक्षम आणि शांततापूर्ण. आणि बघा, 1994 मध्ये आपण बघितली की पहिल्यांदा ती मलेशियामध्ये पडली होती पार, आणि आता ही ती दुसऱ्यांदा मलेशियामध्ये पार पडलेली आहे. ओके, मलेशियामध्ये पहिल्यांदा ती 1998 मध्ये पार पाडलेली होती. ठीक आहे, आता बोगोर उद्दिष्टे स्वीकारण्यात आली कधी? 1994 मध्ये. ठीक आहे, त्याच्या जागी आलेली आहेत कोणती? पुत्रजया विजन 2040. तर ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. आले लक्षात? बघा, आता सगळ्यात महत्वाची अजून एक इम्पॉर्टंट फॅक्ट होती की एपेकची जी शिखर परिषद होणार होती ती कुठे होणार होती? एपेकची जी शिखर परिषद आहे ती होणार होती न्यूझीलंड येथे. ठीक आहे, पण कोविडच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे? ती कॅन्सल केलेली आहे, आणि तिथे कॅन्सल होऊन ती कुठे झालेली आहे? मलेशिया येथे अरेंज करण्यात आली होती. ठीक आहे, समजा प्रश्न असा विचारला की आधी ही मलेशियामध्ये आधी ही न्यूझीलंड येथे आयोजित करण्यात आली होती आणि काही कारणास्तव ती मलेशियामध्ये गेली, तर ते काय झालं? ते विधान योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पंचनेत्र आघाडीबद्दल काय म्हटलंय? पंचनेत्र आघाडीबद्दल इथे विचारलंय काय? अयोग्य विधान ओळखा. पंचनेत्र आघाडीबद्दल अयोग्य विधान ओळखा. ठीक आहे, आता पंचनेत्र म्हणजे काय आहे? पंच ह्याच्यातून कळते की बाबा जे काही ग्रुप बनलाय तो कितीचा आहे? 5 संघटनांचा आहे. पहिले आपण त्याच्याबद्दलची विधानं बघून घेऊया. ओके, बघू. पंचनेत्र म्हणजे 5 आईज ही 5 शक्तिशाली देशांची मिळून बनलेली यंत्रणा आहे. एनी हाऊ हे स्टेटमेंट रॉंग होणार का? होणार नाही, कारण त्याच्या नावातच पहिल्या ह्याचं एक्सप्लेनेशन किंवा इलॉबरेशन हे इन्क्लूड आहे. दुसरं बघा, या आघाडीने नुकतेच हाँगकाँग या स्वायत्ततेवर चीनी अंकुश वाढविण्याबाबत चिंता व्यक्त करणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. ओके, या आघाडीची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. ओके, पुढे बघा, या आघाडीत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, रशिया व कॅनडा या 5 देशांचा समावेश आहे. तर हे वरची तिन्ही सुद्धा विधानं माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे. ठीक आहे, कारण की चीनी अंकुशच्या ह्याच्याशी रिलेटेड आणि आपल्या न्यूज चॅनलवर पण हा मुद्दा जो होता तो खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. ओके, हिंदी न्यूज चॅनलवर, इंग्लिश न्यूज चॅनलवर. त्यामुळे दुसरं विधान पहिले तर कन्फर्म बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे. ह्या आघाडीची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. येस, हे सुद्धा बरोबर आहे. आणि ही जी यंत्रणा आहे ही कशाबद्दल माहिती आहे मित्रांनो? काम करते
ती गुप्तचर संघटना म्हणून ते काम करतात. बघा ह्याचं योग्य उत्तर काय आहे? येस, ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. का बरं? सॉरी, योग्य उत्तर म्हणजे हे चौथा जो पर्याय आहे तो चूक आहे. ओके, हे विधान काय आहे? अयोग्य आहे. तर योग्य उत्तर बघा काय काय, कोणते 5 देश आहेत पहिले ते समजून घेऊया. तर बघा, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ब्रिटन आहे, न्यूझीलंड आणि कॅनडा आहे. रशियाचा त्याच्यामध्ये समावेश नाही. ओके, आणि ह्या 5 देशांच्या गुप्तचर संस्था एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करतात आणि त्यातून पंचनेत्र ही शक्तिशाली यंत्रणा काम करते. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कशाशी रिलेटेड आहे? तर ती गुप्तहेर संघटनांशी रिलेटेड आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. खालील विधाने विचारात घ्या. भारत आणि फ्रान्स यांची 1 वर्षाच्या मुदतीसाठी, बघा 1 वर्षाच्या मुदतीसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष आणि सहअध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली. ओके, ही 121 देशांची आघाडी असून यातील बहुतेक देश हे संपूर्णतः किंवा अंशतः काय कर्कवृत्त आणि मकर वृत्त दरम्यानचे आहेत. आणि ड विधान, या आघाडीचे मुख्यालय गुरुग्राम हरियाणा येथे आहे. हे कशाशी आहे माहिती आहे तुम्हाला? इंटरनॅशनल सोलार एनर्जी असोसिएशन, त्याला SA असं म्हणतात. ठीक आहे, तर आता ह्याच्याशी विचारलंय बघा काय, तर वरीलपैकी कोणतं विधान, बघा इथे लक्षात घ्या, अयोग्य आहे. अयोग्य म्हणजे काय? चुकीचं कोणतं आहे? अ, ब, क, ड मधलं. पर्याय बघूया. तर अ आणि ब, अ, ब, क, अ आणि ड वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी नाही. बघा लक्षात ठेवा, भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या मुदतवाढीसाठी 2 वर्षाच्या मुदतीसाठी झालेलं आहे. इथे 2 लक्षात ठेवायचे आपले देश, भारत प्लस फ्रान्स. अध्यक्ष आणि सहअध्यक्ष अशी त्या दोघांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे. ठीक आहे, आता आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स, ओके, ISA, आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स हे कुठे असतं? ISA हे कुठं असतं? ह्याच्याबद्दल डिटेल माहिती बघूया. लक्षात घ्या. बघा, 2 वर्षाच्या मुदतीसाठी अध्यक्ष झाले आहे. 5 नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसला संयुक्त राष्ट्रसंघाची वातावरणीय बदल विषयावरची मोठी आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. याच परिषदेदरम्यान तत्कालीन फ्रेंच अध्यक्ष कोण? फ्रान्सवा ओलांद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या सौर ऊर्जा संघटनेच्या स्थापनेचा संकल्प जाहीर केला. कधी केला होता तो? 2015 रोजी. आणि त्याचं मुख्यालय बघा गुरुग्राम हरियाणा येथे त्यांनी केलं. ह्याची या अलायन्सची अधिकृत भाषा काय आहे? इंग्रजी. आणि प्रमुख उद्दिष्ट काय? तर जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करणे. भारताच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली 121 देशांची ही आघाडी आहे. त्यापैकी बहुतेक देश संपूर्णतः किंवा अंशतः मकर वृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यान आहेत. म्हणजे उष्ण कटिबंधात न येणारे देश या आघाडीमध्ये सामील होऊ शकतात, परंतु त्यांना काय दिलेलं आहे? मतदानाचा हक्क देण्यात आलेला नाही. कारण की तुमचं आउटपुटच नाही याच्यामध्ये, तर तुम्हाला मतदानाचा अधिकार कसा देणार मित्रांनो? हो की नाही? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 17 जून 2020 रोजी, बघा 17 जून 2020 रोजी भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यापदी निवड करण्यात आली. बरोबर. भारताबरोबर निवड करण्यात आलेले इतर 4 सदस्य कोणते? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. ओके, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असं त्याचं हे होतं. त्याचा पर्याय बघा, पहिला आहे केनिया, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे. येस, नंतर आहे केनिया, आयर्लंड, ब्राझील, कॅनडा. ओके, त्याच्यानंतर आहे केनिया, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, नॉर्वे. आणि त्याच्यानंतर आहे केनिया, ब्राझील, मेक्सिको, कॅनडा. तर बघा, भारताबरोबर आली होती. तुम्हाला माहिती आहे का अस्थायी काय सुरक्षा काउन्सिलवरती भारताला स्थान नसावे आणि त्याच्यासाठी बरेच देशांकडून प्रयत्न करण्यात आलेले होते, पण तरी सुद्धा आपल्याला काय झालेलं आहे, तिकडे चान्स मिळालेला होता. ओके, बघा त्याचं योग्य उत्तर काय आहे? केनिया, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे हे 4 देश आहेत.
ओके, आता ह्याच्यातली महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या बघा. 17 जून 2020 रोजी भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदी 8व्यांदा निवड करण्यात आली. काय आले? 8व्यांदा निवड करण्यात आलेली आहे. काय झालं होतं इथे तर 2021-22 या कालावधीसाठी 2 वर्षासाठी अस्थायी सदस्य म्हणून भारताची इथे झाली होती निवड. ठीक आहे, अस्थायी सदस्य म्हणून निवडण्यात आलेल्या किमान 128 मतांची 2/3 आवश्यकता असते. 192 पैकी 184 देशांनी त्याला भारताला पाठिंबा दर्शवला. ओके, आणि भारत हा आशिया पॅसिफिक क्षेत्रातून एकमेव उमेदवार होता. आता इथे काय झालं, मागील वर्षी जून 2019 मध्ये 55 देशांचा समावेश असलेल्या पाकिस्तान व चीनसह आशिया पॅसिफिक गटाने या जागेसाठी भारताची उमेदवारी जाहीर केली. भारताने त्याआधी 2011-12 मध्ये अखेरचे सदस्यत्व भूषवलेले होते. तर 17 जून 2020 रोजी जी काही निवड झाली, ओके, तर त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट काय झाली होती त्यावेळेस तर बघा, ज्यावेळेस विरोध होत होता तर भारतासोबत अजून 4 देशांना नावं देण्यात आलेली होती. ओके, आणि ती कोणती सगळी नावं होती? येस, तर केनिया, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे. राहील लक्षात. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बाळांनो हा, कारण की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रश्न येतच राहणार आणि वी नीड टू फिनिश देम प्रॉपरली. ओके, आता बघा ह्याची जी अस्थायीची जी निवड प्रक्रिया असते ती कशी असते. ओके, तर अस्थायीची सगळ्यात पहिले एक मुद्दा लक्षात घ्या, त्या सदस्यांची निवड ही 2 वर्षासाठी संयुक्त राष्ट्र आम सभा करते. अस्थायीवाल्यांची निवड लक्षात घ्या, 2 वर्षासाठी संयुक्त राष्ट्र आम सभा करते. दरवर्षी 5 सदस्यांची निवड केली जाते. ठीक आहे, अस्थायी सदस्यांच्या या 10 जागा विभागीय क्षेत्राच्या आधारावर विभागल्या गेल्या आहेत. या 5 जागा कोणत्या? तर बघा, आफ्रिकन आणि आशियाई देशांना, म्हणजे त्याच्यातले 3 आफ्रिका आणि 2 आशिया, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर 2 जागा ज्या असतात त्या लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांना, 2 जागा ज्या असतात पश्चिम युरोपीय देशांना आणि 1 जागा असते पूर्व युरोपियन देशांना. आलंय का मित्रांनो लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी, सगळी इन्फॉर्मेशन इक्वली इम्पॉर्टंट आहे. 5-2-2-1 5-2-2-1. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. माझ्यामध्ये तुमचा एंटायर टॉपिक इकडे कव्हर झालेला असेल. बघा, पुढचा प्रश्न आहे. ओके, बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2020 अहवाल ऑगस्ट मध्ये जाहीर करण्यात आला. त्यासंबंधी अयोग्य विधान ओळखा. इथे काय म्हटलंय? अयोग्य विधान. त्यासंबंधी काय करा? अयोग्य विधान निवडा. बघा, पहिला ऑप्शन आहे, हे जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण असून क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया संस्थेद्वारे ते केले जाते. नेक्स्ट बघा, 20 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आलेला अहवाल ही याची 5वी आवृत्ती होती. नेक्स्ट आहे, या सर्वेक्षणात इंदोरने सलग 4थ्या वेळेस प्रथम क्रमांक मिळवला आहे. आणि चौथा आहे, या सर्वेक्षणात म्हैसूर 2ऱ्या तर नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि माझ्या मते हेच उत्तर बहुतेक चुकीचं येणार आहे. बघा, कारण उत्तर ह्याच्यातलं एक्झॅक्टली लक्षात घ्या की या सर्वेक्षणात काय गोष्ट झालेली आहे, तर म्हैसूर 2ऱ्या आणि तर नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहेत. हे उद्या चूक आहे, कारण म्हैसूर हे उत्तर नसून इथे आहे सुरत असायला पाहिजे, जे माझ्या माहिती, आणि नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे हे मला कल्पना आहे, पण सुरत आहे हे कन्फर्म उत्तर आहे. बघूया याचं काय एक्सप्लेनेशन आहे. बघा, येस, बरोबर सांगितलं. बघा, या सर्वेक्षणात सुरत 2ऱ्या आणि नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय पुरस्कारापैकी सर्वाधिक 4 पुरस्कार हे कोणाला? महाराष्ट्राला मिळालेले आहे. पुरस्कार प्राप्त शहर बघा, अंबिकापूर 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात छत्तीसगड प्रथम, कराड 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात देशात प्रथम क्रमांक, 2रा सासवड, 3रा लोणावळा. नवी दिल्ली सर्वात स्वच्छ राजधानी, जालंधर सर्वात स्वच्छ कटक मंडळ, वाराणसी सर्वात स्वच्छ गंगा टाऊन, आणि छत्तीसगड सर्वात स्वच्छ राज्य. आणि झारखंड पण काय? सर्वात स्वच्छ राज्य. पण छत्तीसगड आणि झारखंड मधला फरक लक्षात घ्या. 100 पेक्षा जास्त नागरिक स्थानिक संस्था असलेल्या राज्यात आणि सर्वात
स्वच्छ राज्यांमध्ये 100 पेक्षा कमी नागरी स्थानिक संस्था असलेल्या राज्यात. ओके, म्हणजे झारखंड तसं त्या मानाने छोटं राज्य आहे, तर तिथे हा प्रकार घडलेला आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. जागतिक आनंद अहवाल अन्वये भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स पाहूया. 138, 144, 132 की 128. योग्य उत्तर ह्याचं असणार आहे 144. बघा लक्षात घ्या का 144 म्हणजे आपला ऍक्च्युली पर्सेंटेज काय झालेला आहे, हे झालेलं आहे कमी, हो की नाही. आता लक्षात ठेवा, मुळात जागतिक आनंद अहवाल कोण हे करतं, तर संयुक्त राष्ट्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. ओके, कधी असतो पहिले जागतिक आनंदी दिन असतो, तर 20 मार्च 2020 रोजी तो जाहीर झाला. ह्याची 8वी आवृत्ती म्हणजे 2012 मध्ये तो सुरुवात झाला. भारताचा क्रमांक 144. पहिलं स्थान हे कोणाचं आहे? फिनलँड. इथे दिलं बघा, फर्स्ट आहे फिनलँड, सेकंड आहे डेन्मार्क, देन आहे स्वित्झर्लंड, देन देर इज अ आइसलँड अँड देन देर इज अ नॉर्वे. ओके, मग आहे सर्वात कमी आनंदी देशांमध्ये भारताचा क्रमांक लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील वर्षी भारत हा 140व्या स्थानी होता. पहिल्यांदाच अहवालामध्ये शहरांची क्रमवारी सुद्धा जाहीर करण्यात आली. पहिल्या स्थानी असलेले शहर होते हेलसिंकी, विच इज लोकेटेड इन फिनलँड. ओके, सर्वात शेवटी असलेले शहर होते काबूल, अफगाणिस्तान. दिल्ली 180व्या स्थानी असून सर्वात दुःखी 10 शहरांमध्ये दिल्लीचा समावेश आहे. हा याच्यातला इम्पॉर्टंट अभ्यासासाठी येणारा प्रश्न आहे. हा मित्रांनो HRD मध्ये मानव विकास संसाधन हा जो आपल्याला टॉपिक आहे तिकडे इम्पॉर्टंट ह्याच्यावर प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. येस, सत्यभामा पोर्टल कशाशी निगडीत आहे? बघा, पहिलं ऑप्शन आहे MSME ना मदत करण्यासाठी, मार्जिनल अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, MSME एंटरप्राइजेस आणि करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर मदत करण्यासाठी ITC आधारित प्रणाली आहे. नेक्स्ट आहे इंधन वितरण सेवेसाठी वापरले जाणारे हे पोर्टल आहे की खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान तंत्रज्ञान योजना देण्यासाठी हे पोर्टल आहे की सरकारी संस्था आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आहे. माझ्या मते सत्यभामा पोर्टल हे मेटल्स आणि मिनरल्सशी रिलेटेड आपण केलेलं होतं. सत्यभामा इटसेल्फ इज टाईन आहे की सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, त्याच्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या होत्या. पण ह्याचं आपण आता योग्य उत्तर पाहूया. बघा काय आहे. येस, खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान योजनांसाठी हे काम करतं. ओके, बघा पहिले सत्यभामाचा फुल फॉर्म आपण बघूया काय आहे. बघा, येस, सायन्स अँड टेक्नॉलॉजी योजना फॉर आत्मनिर्भर भारत इन मायनिंग ॲडव्हान्समेंट. ओके, खनिज क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची ही योजना आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. बघा, कोविड-19च्या परिस्थितीमुळे पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराचा त्रास निलंबित करण्यात आला होता. याआधी कितव्या लोकसभेच्या दरम्यान प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्यात आला होता? कितव्या लोकसभा दरम्यान? ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा, 7वी लोकसभा, 9वी लोकसभा, 5वी लोकसभा की 8वी लोकसभा? माझ्या मते ह्याचा जो कालावधी आहे हा साधारण 80 ते 90च्या दरम्यानचा कालावधी आहे. 70 ते 85च्या दरम्यानचा कालावधी होता जेव्हा तो निलंबित करण्यात आला होता. वेल, आपण ह्याचं योग्य उत्तर पाहूया. बघा, ह्याचं उत्तर आहे येस, 5वी लोकसभा. तुम्हाला माहिती आहे का 5वी लोकसभेचा कालावधी हा साधारणपणे 71च्या ह्याच्यामध्ये होता. येस, 3ऱ्या अधिवेशनामध्ये ही गोष्ट घडली होती. बघा, ह्याचं योग्य उत्तर आहे का की 5व्या लोकसभेत 3ऱ्या अधिवेशनामध्ये, ओके, 1971च्या युद्धामुळे आणि 5व्या लोकसभेत 14व्या आणि 18व्या अधिवेशनामध्ये आणीबाणी दरम्यान प्रश्न तास निलंबित करण्यात आला होता. बघा, 70 ते 80चं जे दशक आहे ना, याच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या. बघा, पहिल्यांदा हे जाणून घेऊया की प्रश्नोत्तराचा तास म्हणजे काय. तर सभागृहाच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास प्रश्न विचारणे व उत्तर देणे यासाठी उपलब्ध असतो. बघा, प्रश्नांची उत्तरे मंत्र्यांमार्फत दिली जातात.
हा, उद्देश काय आहे त्याचा, तर नागरिकांचे म्हणजे जे करंट रिलेटेड जे हॉट टॉपिक्स असतात, ओके, दैनंदिन ह्याच्यातली ज्या रोजच्या समस्या आहे त्या सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर स्पष्टीकरण मागणे, प्रशासन किंवा सरकारी यंत्रणामधील गैरप्रकार सरकारला जाब विचारणे. आणि 1991 पासून प्रश्न तासाचे थेट प्रक्षेपण सुरू झालेले आहे लोकसभा या चॅनलवरती. ओके, डायरेक्टली आपल्याला ते प्रश्न पाहता येतात. येस, नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. नुकतेच न्यायालय अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाने काय झालं होतं, दंड ठोठावला होता. प्रशांत भूषण तर न्यायालय अवमानासंबंधी काय विचारलंय, अयोग्य विधान ओळखा. बघा, याचा पर्याय आहे न्यायालय अवमान प्रकरणी न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना ₹1 दंड ठोठावला. येस. पुढे बघा, कलम 129 व कलम 214 अन्वये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आपल्यावरील अवमान विरोधी कारवाई करू शकतात. न्यायालय अवमान अधिनियम 1971 मध्ये न्यायालय अवमानाचे 2 प्रकार सांगितले आहेत आणि न्यायालय अवमान प्रकरणी दोषी व्यक्तीस 6 महिने कारावास किंवा 2,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा याच्यात काय होऊ शकत, याच्या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे येस, कलम पर्याय क्रमांक 2. काय सांगितलंय बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये कलम 129 आणि कलम 214 अन्वये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आपल्यावरील अवमान विरोधी कारवाई करू शकतात. तर बघा काय आहे, तर कलम 129 आणि 215 मध्ये काय सांगितले, तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आपल्यावरील अवमान विरोधी कार्य करू शकतात. इथे 215 द्यायला पाहिजे होतं, जे 14 दिलेलं आहे. ठीक आहे. न्यायालय अवमान अधिनियम 1971 मध्ये न्यायालय अवमानाचे 2 प्रकार सांगितले. कोणते, तर अपराधिक अवमान, येस, अपराधिक अवमान आणि दिवाणी अवमान. आता मूळ कायदा हा 1952चा असून त्यामध्ये 1971 मध्ये सुधारणा झाली, त्यामुळे इकडे काय म्हणतात त्याला 1971चाच कायदा म्हणतात. रेस्ट ऑफ इकडे दर्शवलेली बघा एकूण 1 विधानं ही काय आहेत, योग्य आहेत. आताच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न बघूया आपण. बघा, अमेरिकेच्या अध्यक्षपदाची झालेली निवडणूक याबद्दल खालील विधाने अभ्यासा. बघा काय आहे, जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. नेक्स्ट बघा, बायडनने उमेदवार असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडणूक चिन्ह गाढव आहे. बायडन हे अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार ठरले आहेत. आणि नेक्स्ट आहे, अमेरिकेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये समोसा कॉकस गटात 4 भारतीय अमेरिकन खासदार आहेत. ओके, आता लक्षात ठेवा, वरची 3 विधानं माझ्यामध्ये एकदम परफेक्ट आहेत, 4थं विधानच बरोबर अयोग्य आहे. का बरं, लक्षात ठेवा, त्याचं योग्य उत्तर आहे का, की जो बायडन हे अमेरिके इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरले. ह्याच्या आधी जे सगळ्यात वयस्कर होते ते कोण होते, रोनाल्ड रेगन. ठीक आहे, आणि एकूण 4 नाही 5 सदस्य होते. आता ते कोणते बघा, अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या विजयी खासदारांच्या गटाला राजा कृष्णमूर्ती समोसा कॉकस ओके असे म्हणतात. यामध्ये एकूण 5 सदस्य आहे. कोण, एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती आणि कमला हॅरिस. हे सगळे ह्याच्यातले इम्पॉर्टंट मेंबर्स होते. ठीक आहे मित्रांनो, आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि आजचे प्रश्न आवडले असतील. प्लीज, हो की नाही, तर प्लीज जाताना लेक्चरला लाईक करा, लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.